गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी इथे काही पिस्ता, काजू, अक्रोड, कलरफुल ड्रायफ्रूट्स, बदाम आणि खजूर घेतले आहेत. त्याचबरोबर क्रॉफर्ड मार्केटला मला ह्या ड्राय बेरीज पण मिळाल्या, ज्या साधारण 800 रुपये किलो या भावाने आहेत. आता हे सर्व ड्रायफ्रूट्स मी बारीक कट करून घेते. बारीक थोडे मोठे पीस असले तरी चालतील. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल, आज माझा क्रिसमस स्पेशल प्लम केक करण्याचा मूड आहे. आपल्याला साधारण हे सगळे ड्रायफ्रूट्स 1 कपच्या आसपास पाहिजेत. या बेरीजही मी कट करून घेते. तुम्हाला जशा मिळतील घरामध्ये जे ड्रायफ्रूट्स असतील ते आपण घेतले तरी काहीच हरकत नाही. माझ्याकडच्या लाल चेरीज संपल्या होत्या, त्यामुळे मी त्या इथे वापरलेल्या नाही आहेत. आणि हे सगळं बारीक कट करून साधारण 1 कप घेतला आहे. बेकिंग करताना प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. माझा कप हा 240 ml चा आहे. हे ड्रायफ्रूट्स 1 कप झाले आहेत बरोबर. आता मी एका पॅनमध्ये अर्धा कप गूळ घेतला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी घातले. आणि हा गूळ आपण व्यवस्थित वितळून घेणार आहोत. गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही. गूळ वितळला की लगेचच आपल्याला ड्रायफ्रूट्स या गुळामध्ये घालून घ्यायचे आणि अगदी 2 मिनिटं फक्त शिजवायचे आणि गॅस बंद करायचा आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही, गॅस अगदी बारीक ठेवायचा. गूळ वितळवताना सुद्धा आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर सुद्धा 2 मिनिटातच गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय. मी इथे रिअलचा ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. मार्केटमध्ये सध्या संत्री भरपूर आहेत. जर वेळ असेल तर मी संत्र्याचा ज्यूसही काढते घरी, पण सध्या वेळ नव्हता म्हणून, आणि घरामध्ये रिअलचा ऑरेंज ज्यूसचं पॅक होतं म्हणून मग मी ते वापरलं. आपलं जे गूळ आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण तयार केलेलं होतं ते पूर्ण थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित एकत्र करून घेतलं. गुळाचं आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल की मी इथे साखर वापरणार नाहीये. या केकमध्ये गुळाचा वापर केला आपण. आणि या मिश्रणामध्ये, थंड झालेल्या मिश्रणामध्ये आपण हा अर्धा कप ऑरेंज ज्यूस घालणार आहोत. त्याच्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपले ड्रायफ्रूट्स सोक करायला आपण कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त 1 रात्र ठेवू शकतो. हे व्यवस्थित झाकून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. हा केक मी साधारण 2 वर्षापूर्वी पुण्यामध्ये केला होता. खूप छान होतो. ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ वापरून हा केक करते. मी इथे 1.25 कप गव्हाचं पीठ घेतलंय, म्हणजे 1 कप आणि 1.25 कप. गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचंय. हा प्लम केक आपला गव्हाचं पीठ, गूळ आणि भरपूर असे ड्रायफ्रूट्स घालून आपण करतो. त्यामुळे घरातील मोठ्यांपासून ते अगदी लहान मुलांपर्यंत आपण हा केक बिनधास्त त्यांना देऊ शकतो. गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर यामध्ये मी 1/2 कप मिल्क पावडर वापरली आहे. मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की आम्ही केक घरी करतो त्यावेळेला आमच्या केकला बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडरचा वास येतो. जर आपण लूजमधले किंवा घरात बरेच दिवसाचे असलेले बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरले तर केकला आपला नक्की वास येऊ शकतो. त्यामुळे शक्यतो ब्रँडेड कंपनीचेच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा वापरा. बेकिंग करताना आपल्याकडे मेजरिंग स्पून असणं अत्यंत गरजेचं आहे. मी या केकमध्ये बेकिंग पावडर 1 TSP आणि बेकिंग सोडा 1/4 TSP व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमचा वरून सपाट करून वापरलेला आहे. आपला केक कधीच फेल होणार नाही. हे सर्व व्यवस्थित एकत्र केल्यानंतर मी इथे 1/2 कप दूध वापरलेला आहे. दूध फ्रीजमधलं थंड किंवा गरम वापरू नका, रूम टेम्परेचरचंच मी इथे वापरलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1/2 कप अमूल बटर वापरलेलं आहे. ते
ते सुद्धा थंड किंवा गरम नाही तर रूम टेम्परेचरवरच आहे। हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आपल्या इतर केक प्रमाणे या केकचं मिश्रण पातळ नसतं, थोडंसं घट्टच असतं। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे गूळ, ऑरेंज ज्यूस आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण थंड करून घेतलं होतं ते या आपल्या मिश्रणामध्ये घालणार आहोत। आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या केकची किंमत मी 1000 रुपये किलो अशी ठेवलेली आहे। जर आपल्या कोणाला या केकची ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवर शो होत असलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता। त्यानंतर मी या केकमध्ये व्हॅनिला इसेन्स वापरलंय 1 TSP। व्हॅनिला इसेन्स ही चांगल्या ब्रँडेड कंपनीचंच आपण वापरायचं आहे। त्यानंतर या केकमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे मसाले म्हणजे वेलची, दालचिनी, लवंग आणि सुंठ पावडर, थोडीशी साखर घालून मिक्सरला बारीक करून घेतले। या मसाल्यांचा वास या केकमध्ये खूप छान येतो, त्यामुळे तो अगदी आवर्जून आपण वापरलाच पाहिजे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 TSP प्लेन व्हिनेगर वापरलेला आहे। व्हिनेगरही पुन्हा एकदा सांगते, चांगल्या कंपनीचंच वापरा, लूजमधलं वापरू नका। हे सर्व एकत्र व्यवस्थित करून घेतल्यानंतर मी इथे 6 इंचाचा केक टेन घेतलेला आहे, ज्याला मी तेल आणि बटर लावून व्यवस्थित ग्रीस करून घेतलंय। त्याच्यामध्ये आता हे आपलं केकचं मिश्रण आपण घालून घेणार आहोत। केकचं मिश्रण केक टीनमध्ये व्यवस्थित घातल्यानंतर मी या केकवरती आणखीनही काही ड्रायफ्रूट्स कट करून घातले, ज्यामुळे केक खूप छान दिसतो आणि खायला पण खूप छान लागतो। पाच मिनिटं आधी मी केक बेक करण्यासाठी एक पातेलं गॅसवर ठेवलंय, बारीक गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे। हे जे पातेलं आहे माझं, हे केकसाठीच मी वापरते, केक बेक करायला। त्याच्यामध्ये हा केक टीन ठेवून घेतलाय आणि बारीक गॅसवरती 50 ते 55 मिनिटं हा केक मी व्यवस्थित बेक करून घेतला। त्याला व्यवस्थित घट्ट असं झाकण लावा। 55 मिनिटांनंतर हा केक आपण चेक केला, तो छान बेक झालेला आहे। त्याच्यानंतर हा केक एका जाळीवरती काढून घ्यायचा आहे। सॉफ्ट झालाय आणि वरून चिकटही झालेला नाही अजिबात। त्याच्यानंतर एक सुती स्वच्छ असं कापड घ्यायचं, इथे मी पंचा वापरला, आणि तो झाकून ठेवायचा आणि पूर्ण थंड होऊ द्यायचा। दुसऱ्या दिवशी या केकचं वजन करून दाखवते मी तुम्हाला। आपल्या डिशचं वजन 0 करून घेतलं आहे आणि आता आपण केक ठेवलाय। आपल्या केकचं वजन झालं आहे 634 ग्रॅम झालेला आहे। हा केक मी तुम्हाला कट करूनही दाखवते। केक कट करते त्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की किती सॉफ्ट झालाय। सूर्य अगदी आरामात आतमध्ये जाते। या केकमध्ये भरपूर असे ड्रायफ्रूट्स आहेत आतमध्ये आणि बाहेरही। थँक्यू फ्रेंड्स।